कोल्हापुरातील सारस्वत विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या निमित्त 20 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला अभिनेत्री निशिगंधा वाड, अभिनेते दीपक देऊळकर यांची उपस्थिती असेल। याच कार्यक्रमात गौरव ग्रंथ प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार केला जाईल असं सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर, मोहन देशपांडे आणि सिद्धार्थ लाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील सारस्वत विकास मंडळाला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा विविध उपक्रम आयोजित केले आहेत। पंचगंगा स्मशानभूमीला 70,000 शेणी दान करण्यात आल्यात, तर 2016 मध्ये नाम फाउंडेशनला 1.25 लाखाची मदत देण्यात आली होती। शिवाय अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचं आणि प्रसाद कुलकर्णी यांच्या आनंद यात्रा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तसंच सारस्वती खाद्य महोत्सव, कुमकुमार्चनाचे उपक्रम देखील पार पडले। सारस्वत विकास मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील मुख्य कार्यक्रम 20 एप्रिलला होणार आहे। प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड, अभिनेते दीपक देऊळकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला डॉक्टर अजित गुंजीकर अध्यक्षस्थानी असतील, तर सीए संदीप वेलिंग मुख्य अतिथी असणार आहेत। लेखक मयुरेश पाडगावकर हे अभिनेत्री निशिगंधा वाड आणि दीपक देऊळकर यांची मुलाखत घेणार आहेत, तर संस्थेचे आजी माजी विश्वस्त आणि प्रतिनिधी यांचा विशेष सत्कार होईल। तसंच सारस्वत मंडळाच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन होईल असं सचिन जनवाडकर, मोहन देशपांडे आणि सिद्धार्थ लाटकर यांनी सांगितलं। यावेळी मुकुंद कुलकर्णी, गुरुनाथ देशपांडे, शरद खासनीस, सुधीर कुलकर्णी, अमित सलगर, हर्षांक हरळीकर, सचिन शानबाग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।